नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आज आपल्याला इयत्ता 9वी सेतू अभ्यासक्रम मराठी विषय यातील दिवस 9वा या घटकाचा अभ्यास करावयाचा आहे. तर आजचं आपलं क्षेत्र आहे लेखन आणि संकल्पना संबोध आहे कथा. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण दिवस 8वा या घटकाचा अभ्यास करत असताना चित्रावरून कथा लेखन कसे करावयाचे ते पाहिलेले आहे. तर आज आपल्याला जरा याच्या पुढील घटकाचा म्हणजेच मुद्द्यावरून कथालेखन, शब्दावरून कथालेखन, शीर्षकावरून कथालेखन, शब्द दिले असतील तर त्याच्यावरून कथालेखन कशा पद्धतीने करायचं या घटकाचा अभ्यास करावयाचा आहे. परंतु त्याच्या अगोदर आपल्याला नेमकं कथा हा घटक विस्ताराने समजून घेणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या अगोदरही तुम्हाला सांगितलं की कथा लेखन करणे, कथा सांगणे हे सगळ्यांच्या आवडीचाच विषय आहे. कथ्यते इति कथा म्हणजेच सांगितली जाते ती कथा. सांगितली जाते ती ही कथा आणि लिहिली जाते ती सुद्धा कथा. त्याला कथा लेखन असं म्हटलं जातं. तर तुमची कल्पनाशक्ती, नवनिर्मिती, सृजनशीलता या गोष्टीला या कथा लेखनामुळे वाव मिळणार आहे. तर यामध्ये कथाबीज हा या कथेचा काय असतो? प्राण असतो, कथेचा आत्मा असतो. जसं आपल्या मराठी भाषेमध्ये व्याकरण हा घटक आपल्या मराठी विषयाचा, भाषेचा आत्मा आहे. व्याकरण म्हणजे मराठी भाषेचा आत्मा. तसंच कथाबीज हा कथेचा काय असतो? आत्मा असतो, प्राण असतो. कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने रचलेली असते. ती पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असून सुद्धा कथेच्या रूपात मांडली जाऊ शकते. कथेतून आपल्याला आनंद मिळतो. त्याप्रमाणेच कथा विचार प्रवर्तकही असतात. काही नवीन विचार त्यातून आपल्याला मिळतात. कथेतून आपल्याला आनंदाबरोबर नवीन विचार मिळतात. नवीन विचाराला दिशा मिळत असते. काहीतरी नवीन शिकायला मिळत असतं. कथेमध्ये वेगवेगळे विषय असतात, पात्र असतात, घटना असतात वेगवेगळ्या, तर्कसंगत विचाराची मांडणी केलेली असते. त्यामुळे कथा लेखन हा घटक आपण शिकणं आणि कथालेखन हे कौशल्य विकसित करणं खूप गरजेचं आहे. आणि आजच्या आपल्या घटकाचा सेतू अभ्यासाचा हाच हेतू आहे की कथालेखन विद्यार्थ्यांना करता येणे. आता विद्यार्थी मित्रांनो, कथालेखन करत असताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवावयाच्या असतात. कुठल्या गोष्टी आहेत मग त्या? तर तुम्ही कथालेखन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कथेला योग्य शीर्षक असलं पाहिजे. कथालेखन करताना कथेला योग्य शीर्षक तुम्हाला देता आलं पाहिजे. कथेमध्ये नवीन कल्पना यायला हव्यात तुम्हाला. वेगवेगळ्या कल्पना सुचल्या पाहिजेत. कथा भूतकाळात लिहिली पाहिजे, कारण कथा ही घडून गेलेल्या विषयावरची असते. आणि घडून गेलेला विषय म्हणजे की काळामध्ये तुम्ही शिकलात, होय की नाही? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. घडलेल्या गोष्टी म्हणलं की भूतकाळ, चालू घडामोडी असतील तर वर्तमान काळ आणि पुढे घडणाऱ्या गोष्टी असतील तर भविष्यकाळ. त्यामुळं मग घडलेली गोष्ट म्हणलं, एकदा काय झाले, एकदा असे झाले होते असं आपण म्हणतो की नाही? होते, झाले होते म्हणजे घडून गेलेलं असतं. म्हणून ती कथा नेहमी भूतकाळातच असली पाहिजे. मग कथा लिहिताना तुम्हाला ह्या काळाचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या कथेमध्ये घटना, प्रसंग, काळ ह्याचं तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? तर भान राखणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला पात्र, त्यांचे संवाद, भाषा कथालेखनाची तुमची याचं सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? सुनियोजन करून कथालेखन करावयाचं आहे. तर मग अशा पद्धतीनं तुमच्या कथेमध्ये कथाबीज, त्याच्यानंतर कथेची सुरुवात आकर्षक असायला पाहिजे. कथेतील घटना, स्थळ, काळ
याचा तुम्हाला तुमच्या कथेमध्ये काय झालं पाहिजे माहिती आहे का, स्पष्ट उल्लेख असला पाहिजे. कथेमध्ये जी पात्र आहेत तुमची, त्या पात्रांचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे, ती स्पष्ट दिसली पाहिजेत लेखनामध्ये तुमच्या कथेमध्ये. संदिग्ध असता कामा नये. तुमच्या कथेतून काहीतरी बोध असला पाहिजे झालेला, संदेश मिळाला पाहिजे, कथेला काहीतरी मूल्य असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यातून त्यातून तुमचं तात्पर्य काहीतरी निघलं पाहिजे कथेतून. प्रत्येक कथा ही बोधात्मकच असते बरं का. नक्कीच त्या काहीतरी शिकायला मिळतं कथेतून तुम्हाला. नंतर तुमच्या कथेमध्ये काही पात्र जे आलेले आहेत त्यांचे प्रत्येकाचे स्वभाव विशेष असतात. म्हणजे जसं आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये 8व्या घटकामध्ये तुम्ही चित्रावरून कथालेखन जे पाहिलं, त्याच्यात कसे स्वभाव विशेष होते. माकड कसं होतं, जांभळं स्वतः खात होतं आणि मगरीला पण दिली होती. म्हणजे माकडाचा स्वभाव होता काय, दुसऱ्याला मदत करणे. तर दुसरं जे मगर होतं त्याचा स्वभाव कसा दाखवला, फसवेगिरी, धोकेबाजपणा. बायकोच्या सांगण्यावरनं चांगल्या पक्की मैत्री झालेल्या माकडाला फसवायला आलं की नाही, तर त्याचा स्वभाव कसा झाला, धोका देणे. आणि त्याची बायको कुठल्या स्वभावाची झाली, स्वार्थी वृत्ती असलेली, होय की नाही. जो रोज जांभळं खाल्ली ती खाल्ली माकडानं दिलेली. आणि जसं ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये म्हणतात, पण त्या मगराची बायको मुळापासून खायला निघाली होती. जांभळं तर खाल्लीच, पण जांभळं देणाऱ्या माकडाचा कलेजा, माकडाचं काळीजसुद्धा खायला निघाली, होय की नाही. असे काही स्वभाव विशेष असतात बघा गोष्टीमध्ये. ते स्वभाव विशेष कसे दिसले पाहिजेत, स्पष्ट दिसले पाहिजेत आपल्या कथेमध्ये. पात्रांमध्ये जो संवाद होतो तो स्पष्ट असला पाहिजे, संदिग्ध असता कामा नये. कोण कोणाला काय म्हणतं हे विशेष असं चांगलं सुटसुटीत लेखन करून दिसलं पाहिजे. आणि भाषा विषयाला अनुसरून असली पाहिजे तुमच्या कथेला. आणि शिवाय कथेचा व्यवस्थित शेवट पण झाला पाहिजे. म्हणजे कथा लिहित असतात, सुरुवात केली व्यवस्थित, मध्ये पण व्यवस्थित लिहिलं आणि कथामध्येच कुठंतरी सोडून दिली, असं होता कामा नये. तर सुरुवात असली पाहिजे, कथेला एक मध्य असला पाहिजे आणि शेवटसुद्धा व्यवस्थितच कथेचा तुम्हाला करता आला पाहिजे. आता कथा कोणकोणत्या प्रकारच्या असतात, तर शौर्य कथा असते, विज्ञान कथा असते, बोधकथा असते, ऐतिहासिक कथा असते, रूपक कथा असते, विनोदी कथा असते, होय की नाही. आणि तुम्ही या सगळ्या कथांचा थोडा थोडा अनुभव घेतलेलाच असतो. विज्ञान कथा एखाद्या वेळेस तुम्हाला माहीत नसतील, परंतु बाकीच्या कथा तुम्हाला माहिती आहेतच. तर आपल्याला सुद्धा आता इथं काय करायचं आहे, आजच्या घटकामध्ये या कथांचाच मग विस्ताराने अभ्यास करावयाचा आहे. आता तुम्ही ह्याच्या अगोदर इतके दिवस काय केलेलं असतं माहिती आहे का, कोणाची तरी गोष्ट ऐकलेली असते आणि तशीच पुढं सांगितलेली असते. तुम्ही कोणाला तरी सांगितलेली असते, तुम्ही कोणाची तरी ऐकलेली असते, परंतु कथा लेखन करणे हा भाग जरा याच्या अगोदर तुमच्या अभ्यासक्रमात जरा कमी प्रमाणातच आलेला असेल. पण इथून पुढे तुम्हाला 9वी 10वीमध्ये उपयोजित लेखन हा जो घटक आहे, यामध्ये काय करायचं आहे, तर कथा लेखन हा भाग जो आहे याचा भरपूर सराव करावयाचा आहे. तर चला मग जाणून घेऊया आपण. बघा काय म्हणलेलं आहे या ठिकाणी, तर चला जाणून घेऊया. तर काय म्हणलेलं आहे, याच्या अगोदर तुम्ही काय केलेलं आहे, चित्रावरून लेखन केलेलं आहे. माकडाचं चित्र, मगरीचं चित्र पाहून त्याच्यावरून कथा लिहिलेली आहे. आता आज मात्र तुम्हाला आता इथून पुढं चित्रावरूनच फक्त लेखन करून कथा लिहिता येते का, तर नाही. तर कथा ही वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिली जात असते. मग कोणकोणत्या कथा असतात बरं, कोणकोणत्या प्रकारे कथालेखन करायचं असतं, तर एखादं कथेचं बीज दिलेलं असतं, सार दिलेला असतो, त्याच्यावरून तुम्हाला कथालेखन करायचं. कथानक दिलेलं असतं, कथाबीज म्हणजे कथानक. कथानक देऊन काय केलेलं असतं माहिती आहे का, तुम्हाला कथा लिहायला सांगितलेली असते. थोडंसं सार सांगितलेलं, असं असं घडलेलं आहे, याच्यावरून कथा लिहायची. मग ती कथा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर एखादं शीर्षक दिलेलं असतं. मग शीर्षक दिल्यानंतर तुम्हाला काय करता आलं पाहिजे, शीर्षकावरून कथालेखन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काही शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दांवरून कथा लिहायला सांगितलेली असते. तर दिलेल्या शब्दांवरून तुम्हाला कथा लिहिता आली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काय केलेलं असतं माहिती आहे का, कथेचा पूर्वार्ध दिलेला असतो, म्हणजे सुरुवात दिलेली असते आणि शेवट लिहायला सांगितला जातो कथेचा.
अपूर्ण कथा पूर्ण करणे हा एक भाग आहे. म्हणजे अर्धीच दिलेली असती कथा, त्याच्या पुढची तुम्ही पूर्ण करायची असते. सुरुवात दिलेली असते, शेवट पूर्ण करायचा असतो. कधी कधी कथेचा शेवट दिलेला असतो आणि तुम्हाला सुरुवात लिहायची असते. आणि कधी कधी मग मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्यांवरून तुम्हाला काय करायचे असते तर कथा पूर्ण करायची असते. आता इथे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, काय दिसत आहे तर काही कथा दिलेली आहे. एक अर्धी दिलेली आहे, ती तुम्हाला पुढची पूर्ण करायला सांगितलेली आहे. काय म्हणलेलं आहे बघा बरं इथं, तर दिलेली विद्यार्थ्यांकडून ही अपूर्ण कथा जी आहे ती पूर्ण करून घ्यावी. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मुलांनी कथा पूर्ण करून घ्यावी आणि शिक्षकांनी ती काय करावी, मुलांनी पूर्ण केली आहे का ते पाहावे असं म्हणलेलं आहे. तर बघा मी तुम्हाला कथा वाचून दाखवते आणि मी ती पुढं पूर्ण करून पण दाखवते. तुम्ही अजून तुमच्या कल्पकतेने, तुमच्या सृजनशीलतेनुसार, नाविन्यतेनुसार, नवनिर्मितीनुसार तुम्हाला काय करायची आहे तर ती कथा तुमच्या कल्पनेने पूर्ण करायची आहे. बघा, उन्हाळ्यात सुट्टीत इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेला एक मुलगा खेडेगावात राहणाऱ्या त्याच्या मामाच्या गावी गेला. 2 दिवस अगदी मजेत राहिला. मामाच्या गावी मोठी नदी होती. या मुलाला नदीत पोहायची इच्छा निर्माण झाली. त्याला थोडेफार पोहता येत होते. मामाला न विचारता तो एके दिवशी एकटाच नदीवर पोहायला गेला. मामाने सांगूनही त्याने ऐकले नाही. त्याने कपडे काढले, पाण्यात उडी घेतली. पोहता पोहता त्याच्या लक्षात आले की आपण खूप खोल पाण्यात गेलो आहोत. तो आता खूप दमला होता. त्याला पाण्याचा अंदाजच लागेना. तो खूपच घाबरला होता. इकडे तिकडे पाहून आता जोर जोराने हाका मारू लागला. अहो मला मदत करा, अहो मला मदत करा, कुणीतरी मला मदत करा, असं तो मोठमोठ्याने ओरडायला लागला. शेजारच्या शेतातील एका गुराख्याने तो आवाज ऐकला आणि आता इथं कथा बंद झाली. याच्या पुढची कथा काय करायची आहे तुम्हाला, की पुढं काय घडलं असेल बरं असं कल्पना करायची. जे न देखे रवी ते देखे कवी, हे आपलं आता थीमच झाली आपल्या अभ्यासक्रमाची. सेतू अभ्यासक्रमाची आपली नवीन थीम म्हणायचं याला. काय, चला कल्पक होऊया. जे न देखे रवी ते देखे कवी. परंतु आपल्याला आत्ता काय म्हणावं लागेल माहिती आहे का, जे न देखे रवी ते देखे आम्ही, म्हणजे तुम्ही विद्यार्थी. तुम्हीच पाहायचं आहे आता. सूर्यसुद्धा जे पाहू शकत नाही ते काय करायचं आता, सेतू अभ्यासक्रमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे कल्पकतेनं आणि मग करायची ही कथा पूर्ण. काय झालं असेल बरं, शेजारच्या शेतातील एका गुराख्यानं तो मुलाचा आवाज ऐकला आणि त्यानं काय केलं, तो गुराखी काय करत होता, गुरं राखत होता आणि त्याला आवाज आल्याबरोबर त्याला वाटलं, इकडं तिकडं पाहिलं, सगळीकडं चारी दिशांनी पाहिलं आणि ज्या दिशेने तो आवाज येतोय त्या दिशेने तो धावला. समोर गेला, शेजारी विहीर होती. मग त्यानं विहिरीजवळून आवाज येतोय म्हणून तो विहिरीजवळ गेला. पाहिलं तर एक मुलगा पाण्यामध्ये बुडताना त्याला दिसला आणि तो ओरडत होता, वाचवा वाचवा. त्या गुराख्याने लगेच अंगातले कपडे काढले, बाजूला ठेवले विहिरीच्या काठाला आणि पटकन पाण्यामध्ये उडी मारली. उडी मारली बरोबर त्या मुलाला जवळ घेतलं आणि त्याला बरोबर घेऊन विहिरीच्या पायऱ्यांजवळ आला आणि नंतर तो त्या पायऱ्यांवरून त्या मुलाला घेऊन वर आला. मग विहिरीच्या काठावर येऊन बाजूला शेतात तिथं जमिनीवर बसला. त्या मुलाला थोडं शांत होऊ दिलं आणि मग नंतर त्याची चौकशी केली गुराख्याने. त्याने विचारलं की काय रे, तू तर आमच्या गावातला नाहीस, मग तू कोण आहे, कुठून आलास आणि इथं काय करत होता, या विहिरीमध्ये कशाला गेला होता, ही विहीर खूप खोल आहे, इथे पोहणं धोक्याचं आहे, मग तू पाण्यात पडला होतास का. अशी भरपूर चौकशी केल्यानंतर त्या मुलांना भीत घाबरत भिला होता, तो घाबरला होता पाण्यात बुडताना आणि मग त्यानं सांगितलं की नाही, मी या गावामध्ये नवीन आहे, या गावामध्ये माझा मामा राहतो, मी त्या मामाच्या इकडं गावाला सुट्टीसाठी सुट्टीला आलेलो आहे. मग तो गुराखी म्हणला, तुझ्या मामाने तुला सांगितलं नाही का या विहिरीत पोहायला जाऊ नको म्हणून, तुला बरं येऊ दिलं. मुलगा म्हणाला की मामा तर जाऊ नको म्हणत होता, परंतु मी मामाला न सांगता आलेलो आहे. आता माझी खूप मोठी चूक झालेली आहे आणि आता मी इथून पुढं कधी असं करणार नाही.
मग त्या गुराख्याने पण सांगितलं त्याला, बरं झालं मी इथं होतो म्हणून तुला वाचवलं. जर मी इथं नसतो तर आज तुझं काय झालं असतं. आणि मग तू तर मामाच्या गावाला आलेला आहेस. तुझ्या घरच्या लोकांनी मामालाच दोष दिला असता. आमच्या पोराला गावाला तर सुट्टीला घेऊन गेला आणि मग परत बघा काय घडलं म्हणून दुर्घटना. मग कसं झालं असतं, आईमध्ये तुझ्या आणि मामामध्ये म्हणजे बहीण भावामध्ये वैर निर्माण झालं असतं की नाही. मुलाला त्याची चूक कळली आणि मग तो म्हणला, आता मी पुढं असं कधी करणार नाही. मग गुराखी त्याला मामाच्या घरी त्याला सोडायला घेऊन गेला आणि त्याला मामाच्या जवळ सुखरूप पोहोचवलं आणि मामाला पण ताकीद केली की याला एकटं सोडू नका. मुलगा लाजेने मान खाली घातली होती, शर्मिंदा झाला होता मुलगा. त्याला पण वाईट वाटलं, मुलाला त्याची चूक कळली होती त्याला की मामाने आपल्याला जाऊ नको म्हणून सांगून सुद्धा आपण काय केलं होतं, गेलो होतो. आणि मामाची त्याने माफी मागितली आणि इथून पुढे मी कधीही असं करणार नाही. इथून पुढे मी मोठ्या लोकांनी मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करणार, सूचनांचं पालन करणार, मोठ्यांनी सांगितलेलं ऐकणार. मोठ्या माणसांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे नेहमी. तर अशा तऱ्हेने ही गोष्ट पूर्ण झाली. मग मुलाला त्याची चूक कळली. आपल्याला जर काही गोष्टी आपल्या चुकलेत असं लक्षात आलं तर आपल्या चुकीची कबुली देता आली पाहिजे आणि मोठ्यांचं काय केलं पाहिजे, सांगितलेलं ऐकलं पाहिजे. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी तात्पर्य काय निघल, तर मुलांनी मोठ्यांचा आदर राखला पाहिजे, मोठ्यांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे. शिवाय गुराख्याचा समंजसपणा, या ठिकाणी काय, गुराख्याची समयसूचकता, सावधपणा, हुशारी, चातुर्य, त्यामुळं त्या मुलाचा जीव वाचला. तर अशा पद्धतीनं ही गोष्ट काय झालेली आहे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं लिहायची आहे. लिहिल्यानंतर वर्गामध्ये वाचन करायचं. आपल्या आईला, बाबाला, दादाला, ताईला वाचन करून दाखवायचं. अशा पद्धतीनं पुढे अजून तुम्हाला काय करायचं आहे, तर मुद्द्यांवरून कथालेखन करायचं आहे. आताची जी कथा होती ती कशी होती, तर तुम्हाला अपूर्ण कथा दिलेली होती, म्हणजे अर्धीच कथा दिली आणि तुम्ही ती पुढे पूर्ण केली तुमच्या स्वतःच्या कल्पनेने. आता तुम्हाला काय म्हणलेलं आहे बघा, विविध अपूर्ण कथा देऊन त्यांचे लेखन करून घ्यावे व कथेच्या निकषाचा विचार करून आपल्या वर्गातील मुले कथालेखनाच्या कोणत्या टप्प्यावर आहेत हे पाहावे. त्यानुसार पुढील नियोजन करावे. तर काय म्हणलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी बघा, चला सक्षम बनूया. सक्षम बनायला इथं तुम्हाला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, वरीलप्रमाणे मुलांनी कथेचे लेखन केल्यानंतर या ठिकाणी एखाद्या चित्रपटाचे कथानक समोर घेऊन त्याविषयी पुढील गोष्टीवर चर्चा करून विद्यार्थ्यांकडून कथा लिहून घ्यावी. तर पहा मुलांना, तुम्हाला चित्रपट म्हणलं की खूप आवडत असतं, होय की नाही. आईनी बाबांनी सांगितलेलं एखादं काम लक्षात राहणार नाही, शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास लक्षात राहणार नाही, परंतु एखादा चित्रपट पाहिला की अख्खी स्टोरी त्या चित्रपटाची लक्षात असते, तोंडपाठ असते. आपला एखादा मित्र सांगताना एखादा प्रसंग वगळला तर आपण लगेच धावून तुटून पडतो ते सांगण्यासाठी, धडपड असते आपली, अरे तुझं राहिलं की हे इथं मध्ये असं म्हणून, म्हणजे आपल्या पूर्ण लक्षात असतं बघा ते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला मग काय करायचं आहे, चित्रपट म्हणलं की जसं आवडतं की नाही, तर काय करायचं, एखादं तुम्हाला बघा बरं आवडतो का एखादा चित्रपट, त्याच्यावरून तुम्ही एखादी कथा लिहू शकता बघा, होय की नाही. आणि मग तुम्ही लिहिलेली कथा आणि त्या चित्रपटामध्ये घडलेले प्रसंग सारखेच येतात का ते सुद्धा आपल्याला तुलना करून पाहता येतं. आता कुठलं उदाहरण घेऊ शकतो बरं, तर आता लहान मुलं म्हणलं की शैक्षणिक चित्रपट असतात बघा, आपल्या वयानुसार तुमच्या वयाची मुलं जी असतात की नाही, त्यांनी केलेली काम, त्यांनी केलेली भूमिका, तसेच आपण खरं तर चित्रपट पाहिले पाहिजेत. लहान मुलांनी जे पाहायला पाहिजे तेच पाहावं, जे वाचायला पाहिजे तेच वाचावं. जे वाचू नको म्हणून सांगितलं किंवा तुमच्याजोगं नसतं वाचन, ते वाचायचंच नाही पुस्तकं. जे चित्रपट मोठ्याच माणसांनी फक्त पाहायचे असतात, लहान मुलांनी पाहायचे नसतात, तसे पाहायला नाही पाहिजे आपण. मग आता आपण एखादा चित्रपट घेऊ शकतो का बरं, डोळ्यासमोर आणू शकतो का बरं, तर हो. तर मुलींसाठी तर खास मार्गदर्शन ठरलेला प्रेरणादायी असा चित्रपट कुठला सांगू शकतो बरं मराठीतला, तर ताणी चित्रपट आहे बघा. मी तर ते सांगू शकते तुम्हाला, मला आवडेल याच्यावर तुम्ही काय केलेलं, एखादी
कथा लिहिलेली. तर ताणी चित्रपट जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवला तर तुम्हाला पूर्ण त्याची कथा आठवते बघा. आणि मग तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीनं काय करू शकता माहिती आहे का, कथेची मांडणी करू शकता. तर त्या चित्रपटामध्ये काय केलेलं आहे, ताणी नावाची मुलगी आहे, तिचं गरीब कुटुंब आहे. मग ती गरिबीतून कसे शिक्षण घेते, कपडेसुद्धा अंगावर घालायला व्यवस्थित मिळत नाहीत. मग वर्गात गेल्यानंतर मुली कशा तिला चिडवतात अंगावर दागिने नाहीत म्हणून. मग बाकीच्या मुली कशा दागदागिने घालून नटून थटून येतात आणि सेंट वगैरे मारलेला असतो बघा अंगाला. मग ती ताणी काय करते तर झाडाचा पाला लावते की नाही, अंगाला घोळ असते की नाही, अंगाला छान वास यावं म्हणून. बघितलं असेल तुम्ही. पण बाह्य कपडे आणि आकर्षणापेक्षा बुद्धी शिक्षण किती महत्त्वाचं असतं आणि दिखाव्याला महत्त्व नाही तर माणसाच्या असण्याला किती महत्त्व आहे, हो की नाही. काय भुललासी वरली या रंगा म्हणलेलं आहे की नाही संतांनी. काय भुललासी वरली या रंगा, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, जल डोंगा परी नदी नव्हे डोंगा, हो की नाही. नदी वेडीवाकडी वळणाने वाहत असते परंतु पाणी मात्र तिचं स्वच्छ सुंदरच असतं, गोड असतं. आणि ऊस दिसायला काळा असतो की नाही, ऊस मुळापासून. ऊस आपण बघा बरं, काळा बघून ऊस घेतो बघा खायला. जितका ऊस काळा तितका गोड असतो म्हणतो आपण, हो की नाही. आणि असं आपण एखाद्या काळ्या माणसाची मात्र चेष्टा करतो, टिंगल करतो, राग राग करतो आणि आपल्याला काळा रंग आवडत नाही. आणि ऊस खाताना मात्र काळा रंग बघून घेतो कारण तो जास्त गोड असतो. तर आपल्याला इथं जास्त विषयांतर करायचं नाही, पण आपल्याला इथं ताणीचा विषय पाहायचा आहे. तर ताणीच्या त्या कपड्याला बघून जास्त श्रीमंत घरातल्या वगैरे मुली तिची चेष्टा वगैरे करतात. पण घडतं कोण नंतर बघितलं असेल तुम्ही त्या चित्रपटामध्ये, ताणीच काय होते, कलेक्टर घडते की नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही एखादा चित्रपट डोळ्यासमोर ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही कथा लिहायची. आणि नंतर काय करायचं, तुम्ही लिहिलेली कथा आणि तो घडलेला चित्रपट याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, तुलना करू शकता की आपली कथा त्याच्यासारखी आलेली आहे का, लिहिलेली आहे का. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे बघा या ठिकाणी, चला सराव करूया, आहे की नाही. यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, मुद्दे देऊन, शब्द देऊन, शीर्षक देऊन, कथाबीज देऊन, कथेची सुरुवात मध्य शेवट देऊन कथा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, उदाहरणं द्यायची आहेत. आता इथं पुन्हा काही मुद्दे दिलेले आहेत बघा तुम्हाला. काय म्हणले बघा, खाद्यपदार्थ विक्रेता, चौकात गाडीवर पदार्थाची विक्री, जाहिरात, खाद्यपदार्थांचे वर्णन, लोकांची खरेदी, पदार्थांची स्तुती, एक मुलगा, गप्प उभा, गाडीवानाची विचारणा काय हवे, मुलाचे उत्तर, पदार्थांच्या वासानेच पोट भरले आणि पदार्थांच्या वासाने पोट भरले याची किंमत दे, चतुर मुलाचे उत्तर, वासाने जसे पोट भरले तशी नाण्यांच्या आवाजाने किंमत मिळव. असे काही मुद्दे दिलेले आहेत. आणि चला सराव करूयामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे तर अनेक प्रकारे तुम्ही कथा लिहू शकता म्हणून सांगितलं आहे की मुद्द्यावरून, शीर्षकावरून, कथाबीजावरून मी सुरुवातीला पण तुम्हाला सांगितलं होतं. आता ही कथा तुम्हाला इथं पूर्ण करायची. आता काय करू शकता तुम्ही की एक गाव होतं, त्या गावामध्ये एक गाडा लावून खाद्यपदार्थ विकत होता एक माणूस, शामराव, रामराव, काही नावं घेऊ शकता तुम्ही, होय की नाही. काल्पनिक कथा आहे शेवटी ती. एका रामपूर नावाचं गाव होतं, त्या गावामध्ये एक शामराव नावाचे गृहस्थ होते. ते काय करत होते, दररोज आपलं एक गाडा लावून त्या गाड्यावर काय करत होते, खाद्यपदार्थ विकत होते. जिलेबी असेल, समोसा असेल, काही म्हणू शकता तुम्ही की ते खाद्यपदार्थांचा त्यांचा गाडा होता. आणि तो गाडा काय करत होते, ते दररोज रस्त्याच्या कडेला लावून त्याच्यावर ते खाद्यपदार्थ गरम गरम करून विकत होते. चौकामध्ये गाडी लावत होते आणि त्या गाड्यावर ते पदार्थ ठेवून विक्रीला उभे राहत होते आणि मोठमोठ्याने ओरडत होते, म्हणजे गरम गरम जिलेबी खावा, गरम गरम समोसे खावा, वडे खावा असं म्हणत होते. मग त्या खाद्यपदार्थांचं वर्णन इतकं सुंदर केल्यानंतर लोक काय करत होते, लगेच त्या गाड्याकडे जात होते आणि भरपूर पदार्थ घेऊन खात होते. आणि ती पदार्थांची स्तुती ती सगळं ऐकत तिथं बाजूला एक मुलगा काय झालेला होता माहिती आहे का, असंच काम करून परिस्थिती गरीब होती, दुसरीकडं कुणाच्या तरी इथं काहीतरी काम केलेलं होतं, 4 पैसे नाणे त्याला मिळालेले होते, नोटा तर कुठल्या मिळालेल्या, नाणी मिळालेली होती त्याच्याकडं. आणि तेवढीच 2-4 नाणी घेऊन तो काय करायला लागलेला होता तर घराकडं निघालेला होता. परंतु रस्त्यात त्याला तो आवाज, ती गर्दी
आणि तो पदार्थांचा छान मस्त सुगंध यायला लागला होता जिलेबीचा. त्या पदार्थांचा छान वास यायला लागला होता. ते सगळं पाहून तो तिथं एक गप्प उभा राहतो रस्त्याच्या मध्येच. आणि मग परत काय होतं, थोड्या वेळानं सगळी गर्दी हटली, इकडं तिकडं झाली की त्या गाडीवाल्याला, त्या पदार्थ विक्रेत्याला काय होतं, तो मुलगा दिसतो. आणि मग तो काय करतो, त्या मुलाला विचारतो, काय रे, काय हवं आहे, कशाला उभारला इथं तू? तर तो मुलगा म्हणतो, काही नाही म्हणला, की तुमच्या या गाडीवरच्या पदार्थांचा खूप छान वास येतोय म्हणला, खूप सुगंध यायला लागलाय आणि तो वास मला घ्यावा वाटायला लागलाय पोटामध्ये, म्हणून तो वास घेत मी उभा राहिलोय म्हणला इथं. तर नाही म्हणतो तो, म्हणतो घे तुला काय घ्यायचंय ते, कुठला पदार्थ पाहिजे, जिलबी हवे का तुला, का समोसे हवेत, असं विचारतो तो. त्यावेळेला तो मुलगा म्हणतो, नाही नाही नको मला आता काय, कारण बराच वेळ झाला इथं उभा राहिलोय मी, आणि मग तुमच्या त्या पदार्थांचा जो वास आला होता त्यानेच माझं पोट भरलं म्हणतो. असं तो प्रामाणिकपणे काय करतो मुलगा, त्या माणसाला सांगतो. आता त्याला खाऊ तर वाटत होतं, भूक पण लागली होती, परंतु त्याच्याजवळ पैसे नव्हते भरपूर, थोडेच पैसे असतात. आणि मग तो खिशात हात घालून बघतो तर थोडे पैसे. त्याला मग ते पैसे घरी द्यायचे असतात खर्चायला आईला, ती परिस्थिती साधारण असते. त्यामुळं तो असं जाऊ द्या आपल्याला घेणं तर होत नाही, निदान वास तरी घेऊ म्हणून थांबलेला असतो. परंतु तो मात्र पदार्थ विक्रेता काय म्हणतो, आता तू इथं लय वेळ झालं उभा राहिलाय, बराच वेळ झाला तू इथं उभा आहे, आणि तू काय केलंय, माझ्या पदार्थांचा वास घेतलाय म्हणला. मग तुला काय करावं लागणार आहे, पैसे द्यावे लागणार आहे, दे पैसे म्हणतो. आता हा मुलगा तर पदार्थ तर घेतला नाही, खाल्ला नाही, आणि कशाचे पैसे मागायला लागलाय, म्हणून तो त्याला म्हणतो, अहो मी तर तुमच्याकडून काहीच घेतलं नाही, आणि मी तुम्हाला कशाचे पैसे देऊ, असं तो विचारतो. त्यावेळेला तो म्हणतो की तू इथं बराच वेळ झालं उभा आहेस, आणि तू काय केलेलं आहे, माझ्या या पदार्थांचा, गोड गोड जिलेबीचा आणि छान चविष्ट समोस्यांचा वास घेतलेला आहे. त्यामुळे तुला काय करावं लागणार आहे, माझ्या या पदार्थांच्या घेतलेल्या वासाबद्दल पैसे द्यावे लागतील. मुलगा घाबरतो थोडा वेळ, आणि तो माणूस काही केले ऐकायला तयारच नाही. तो म्हणतो, मी नाही देणार पैसे, माझ्याकडं पैसे नाहीत, आणि मी तर तुमचं काहीच घेतलं नाही, कशाचे पैसे द्यावे. परंतु तो काय ऐकायला विक्रेता तयार नसतो. तो त्याला जवळ जाऊन दमदाटी करतो, माझे पैसे दे म्हणून. मग मुलाच्या शर्टला, कॉलरला धरतो, मानेला धरतो, आणि दे पैसे, दिल्याशिवाय तुला इथून जाऊन देणार नाही असं म्हणतो. त्यावेळेला तो मुलगा थोडा घाबरलेला असतो, परंतु त्या घाबरलेल्या अवस्थेत सुद्धा त्याला चतुराई सुचते बघा. चतुराई माणसाकडे असली पाहिजे बघा, चातुर्यपणा असला पाहिजे, तर आपला निभाव लागतो, होय की नाही. तर मग मुलगा चतुर असतो, तो चतुराई करतो. चतुर मुलगा त्याला काय उत्तर देतो माहिती आहे का, तो म्हणतो, थांबा 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 म्हणला. मारायला उठलेला असतो तो विक्रेता, त्याला हात उगारतो, शर्टची कॉलर धरतो. परंतु मुलगा घाबरलेल्या अवस्थेत सुद्धा थोडंसं डोकं चालवतो, आणि काय म्हणतो त्याला, थांबा थांबा दादा म्हणला, मी तुमचे पैसे देतो, थांबा म्हणला, हात खाली करा. मग ते शर्टचा हात खाली काढतो त्याच्या, आणि मुलगा मात्र काय करतो, आपल्या शर्टमध्ये हात घालतो, आणि काय 2-4 नाणी होती ती बाहेर काढतो, आणि मग काय करतो, ती हातावर ठेवतो, आणि परत दुसरा हात त्याच्यावर ठेवून हाताची अशी मूठ केल्यासारखं पोकळ मूठ तयार करतो. 2 हातामध्ये ते पैसे धरून, ते पैसे नाणे जे होते 2-4, ते खळा 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 वाजवतो त्याच्या कानापाशी, त्या विक्रेत्याच्या, म्हणजे पदार्थ विक्रेत्याच्या. त्यावेळेला शेजार पाजारचे सगळे गाडीवाले, पदार्थ विक्रेते, काही काही विक्रेते बसलेले होते, ते सगळे उठून उभं राहून बघायला लागतात, आणि मुलाचं हे कौतुक करायला लागतात. मुलगा काय करतो, नाणी वाजवतो, आणि त्या पदार्थ विक्रेत्याला काय म्हणतो, आता मिळाले ना पैसे तुम्हाला. पदार्थ विक्रेता म्हणतो, हे काय, कुठं दिलेत तुम्हाला पैसे? तो म्हणला, अहो नाण्यांचा आवाज ऐकला ना तुम्ही, मग मिळालेच की तुम्हाला पैसे, पैसे मिळाले ना तुम्हाला? तो म्हणतो, नाही. अरे मग तुझे पदार्थ मी घेतले नाहीत, नुसत्या वासाने तू म्हणतो मला पैसे दे, वासाने माझं पोट भरलं असं म्हणला, आणि तुझ्या त्या वासाचेच पैसे मागतोयस ना, मग माझी पण नाणी आहेत ना, त्याचा तू आवाज ऐकला की नाही, मग आता तुला पण ते मिळाले असं समज, असं तो म्हणतो. आणि मुलगा आपली चतुराई दाखवून तिथून आपली सुटका करून घेतो. अशा प्रकारे मुलाने सुद्धा काय केलेलं आहे, या ठिकाणी आपल्या चतुराईनं आपलं त्या ठिकाणी संरक्षण केलेलं आहे. तर चला कल्पक होऊया या पुढच्या आपल्या घटकामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, तर
अनेक चित्रांचं संकलन करायचं आहे. खूप चित्र साठवायची आणि त्याच्यावरून आपल्याला कथालेखन करावयाचं आहे. वर्गात तुम्ही काय करायची, याच्यावर परत चर्चासुद्धा करायची आहे. गटामध्ये चर्चा करावयाची आहे. तर आज आपल्याला कुठल्या कुठल्या कथा लिहायच्या आहेत बरं? तर तुम्हाला काय करायचं आहे, शीर्षकावरून कथालेखन करायचं आहे. उदाहरणार्थ चातुर्य, जसं आत्ता होतं की नाही चातुर्य, मुलानं काय केलं, चतुराई दाखवली की नाही आपली स्वतःची सुटका करून घेण्यासाठी. तर या चातुर्य शीर्षकावरून तुम्ही खूप कथा लिहू शकता. बघा, अकबर बिरबलाच्या कथा आहेत की नाही. बिरबलाचं चातुर्य तर सगळीकडे जगजाहीर आहे बघा, प्रसिद्ध आहे. खूप बिरबलाच्या चातुर्य कथा आहेत. आता थोडक्यात व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आहे, म्हणून तुम्हाला जाता जाता फक्त एक उदाहरण सांगते त्या ठिकाणी चातुर्याचं, की एकदा बिरबलांना अकबर बागेत फिरायला गेल्यावर अकबर काय म्हणतो त्याला, की बिरबलला सांगतो की बागेत इथं काय करतो, किती कावळे आहेत ते मोजून दाखव. त्यावेळेला बिरबल काय म्हणतो त्याला, मला 1 दिवस द्या, मी तुम्हाला उद्या मोजून दाखवतो. तर अकबर म्हणतात ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी फिरायला गेल्यावर काय बिरबलाला परत अकबर विचारतात, काय रे बिरबल, तू मोजले का कावळे? त्यावेळेला बिरबल काय म्हणतो, हो मोजले. आणि एक आपला अंदाजे त्याला आकडा, लाखावर हजारावर एक आकडा सांगून टाकतो. तर अकबर काय म्हणतो की कसं ओळखायचं की तू सांगितलेले तेवढेच आहेत ते एवढे कावळे, कसं ओळखायचं म्हणले मी, कशी खात्री करायची, तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा? बिरबल काय म्हणला, मग तुम्ही स्वतः मोजून बघा. आता बघा, कावळे मोजणं शक्य आहे का? पाखरं मोजणं शक्य असतं का अवकाशातली? त्याला काय खुणा आहेत का? त्याला काही नावं आहेत का? कितीतरी अवकाशामध्ये भिरभिरणारे पक्षी असतात, कावळे कितीतरी आहेत. आता कावळा ओळखीचा तरी असतो का? परंतु अकबराची पण प्रश्न विचारण्याची कमाल आणि मग त्याच्यावर उत्तर म्हणून बिरबलाचे अजून जास्त कमाल म्हणायचं, चतुराई. मग बिरबलाने पण त्याला उत्तर दिलं, मोजून बघा. आता अकबर म्हणला कसं मोजायचं? समजा कमी भरले तर आणि जास्त भरले तर मग काय करायचं म्हणलं. बिरबलाने सुंदर उत्तर दिलं बघा, चतुरपणाचं एक सुंदर उदाहरण आहे. बिरबल म्हणला की अकबर महाराज म्हणला, साहेब म्हणला, काय करायचं जर समजा कमी भरले कावळे, महाराज कावळे जर कमी भरले तर काही कावळे आपल्या राज्यातून परप्रांतात परराज्यात गेले म्हणून समजायचे म्हणला. आणि समजा जास्त झाले तर परप्रांतातून परराज्यातून आपल्या इकडं आले म्हणून समजायचं म्हणलं. अशी काही उदाहरणं आहेत बघा. तर अशा कथा तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. आता शब्दावरून कथा लिहा म्हणले. जंगल एकच शब्द दिलाय तुम्हाला त्या ठिकाणी, आणि जंगल शब्दावरून काय करायचे तुम्हाला, कथालेखन करायचं. मी थोडक्यात सांगायला लागले, व्हिडिओ फार मोठा व्हायला लागलेला आहे. तर तुम्ही काय करायचं, विस्ताराने कथालेखन करायचं आहे. मी जसं सांगितलं एवढंच नाही, मी सूचनादर्शक थोडंसं सांगत आहे. तुम्ही काय करायचं आहे, विस्ताराने कथालेखन करायचं आहे, सगळ्या नियमानुसार, कथालेखनाच्या नियमानुसार. आता जंगल एकच शब्द आपल्यासमोर दिलेला असेल तर आपण काय कथा लिहू शकतो, भरपूर विस्ताराने लिहिता येते कथा, आणि भरपूर कथा लिहिता येतात. एक छोटीशी पटकन सांगणार आहे मी थोडीशीच, की 2 मित्र जंगलात फिरत गेलेले आणि मग नंतर काय केलेलं, वाघ त्यांना दिसतो. मग त्याच्यात एका मित्राची तब्येत असते सडपातळ, एकाची असते जाड. जो सडपातळ असतो तो झाडावर चढतो, जाड असतो तो काय करतो, वाघ समोरनं पुढनं यायला लागलेला दिसला की काय करतो, खाली पटकन झोपून घेतो. आणि दुसरा हडकुडा मात्र सडपातळ मुलगा वर जातो, राजू, श्याम, काही नावं देऊ शकता तुम्ही त्यांना. आणि मग वाघ येतो जवळ आणि हा झोपलेला काय करतो, निस्तब्ध पडलेला असतो. वाघ त्याच्या कानाजवळ येतो, नुसतं सोंगतो त्याला, म्हणजे वास कानापाशी घेतल्यासारखं, हुंगल्यासारखं करतो आणि वाघ निघून जातो. मग नंतर तो वर चढलेला सडपातळ मित्र खाली उतरतो आणि खालच्या मित्राला विचारतो, पण तुम्हाला जंगल शब्द घेऊन घ्यायचे बरं का. म्हणजे एक जंगल होतं, त्या जंगलात 2 मित्र फिरत गेले, गप्पा मारत फिरत फिरत ते दूरपर्यंत गेले. मग जंगलातून त्यांना प्राण्यांचे आवाज आले. मग प्राण्यांचे आवाज आल्यानंतर त्याच्यात वाघाची डरकाळी ऐकायला आली. मग त्याच्यात वाघ समोर दिसला एकदम लांबून येताना. मग पटकन एक जण वर चढला आणि एक जण खाली झोपला, असं जंगल शब्द आला पाहिजे. आणि मग नंतर तो वाघ हुंगून गेल्यानंतर सडपातळ मित्र खाली उतरल्यानंतर मित्राला विचारतो, काय रे ते वाघाने तुझ्या कानात काय सांगितलं? तसं तर वाघाने काही सांगितलं होतं का, बोलून गेलता का वाघ? नाही. परंतु त्या मित्राला वाटतं की काय वाघ ह्याच्या कानात बोलून गेला, म्हणून तो म्हणतो तुझ्या वाघाने कानात काय सांगितलं? तर त्यावेळेला तो मित्र काय म्हणतो, हां, त्याने मला सांगितलं की आजपासून काय कर, गद्दार आणि धोकेबाज मित्रांपासून सावध राहा म्हणून सांगितलं मला. आणि त्याच्यावरनं सुविचारसुद्धा पडला बघा आपल्याकडं, काय की धोकेबाज
गद्दार मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा, होय की नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही जंगल, एकीचे बळ, मी मागं चित्राच्या ह्याच्यात पण तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती बघा. त्याच्यात तुम्हाला काय सांगितलं होतं, तर मुलांना धडा शिकवलेलं बाबांनी. इथं एकीचे बळमध्ये तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता, की एक शेतकरी, त्याला मुलं होती, काम करत नव्हते, एकमेकांबरोबर सतत भांडत होते. मग एकजुटीने काम करण्यासाठी त्यांनी पुन्हा त्यांना एक लाकडाची काठी दिली, तोडायला सांगितली, लगेच तुटली. मग परत भरपूर लाकडांची एकत्र मोळी करून दिली आणि ती तोडायला सांगितली, मग ती तुटली नाही. म्हणून मग या गोष्टी, या संदेशामार्फत किंवा या लाकडांच्या मार्फत त्या शेतकऱ्याने आपल्या मुलांना एकीचं बळ समजावून सांगितलं होतं, की एक लाकडाची काडी पटकन मोडली, परंतु अनेक लाकडांची एक मोळी जर केली तर ती लवकर तुटली नाही. याच्यावरून काय केलं, एकीचं बळ. ही कथा तुम्हाला लिहिता येते विस्ताराने. मग दिलेल्या शब्दावरून कथालेखन करायचं असेल तर तुम्हाला मग परत शब्द असतात बघा. तुमच्या हातामध्ये वही पेन असेल तर तुम्ही काय करू शकता, शब्द लिहून घ्या. दगड, पाऊस, मूर्ती आणि मूर्तिकार, अशा पद्धतीचे शब्द दिलेले आहेत मी तुम्हाला. तुम्ही याच्यावरून काय करू शकता, कथा लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर अपूर्ण कथा पूर्ण करणे. कथेचा अपूर्ण कथा पूर्ण करायची म्हणजे काय करायचं, तर कथा अर्धी दिलेली आहे, ती तुम्हाला काय करायचे, पूर्ण करायची आहे. जसं आपण वर एक कथा केली होती त्याप्रमाणे. नंतर कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे, म्हणजे अगोदर घडलेली घटना सांगितलेली असते, त्याच्यानंतरची पुढची घटना तुम्हाला लिहायची. त्याच्यानंतर कधी कधी काय केलेलं असतं, पुढचं अगोदर सांगितलेलं असतं, पुढं शेवट सांगितलेला असतो आणि सुरुवात लिहायला सांगितलेली असते. आणि कधी कधी मग काय ठिकाणी मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्यांवरून तुम्हाला काय करायचे आहे, कथा लेखन करायचं आहे. मागच्या भागामध्ये मी जी कथा सांगितली त्याचे जर आता मी तुम्हाला मुद्दे सांगितले तर ते तुम्ही वहीमध्ये पटपट लिहून घ्या. मी सांगायला लागलेली आहे आणि त्या मुद्द्यांवरून तुम्ही मी सांगितलेली मागची चित्रांवरची जी कथा होती ती लिहू शकता. बघा, एका गावात एक वृद्ध माणूस, हा पहिला मुद्दा. मध्ये थोडीशी रिकामी जागा. त्याच्यानंतर त्याला 2 मुले, डॅश डॅश, ते दोघे आळशी. मुले 3 घ्या, 3 मुले, डॅश डॅश, ते आळशी. परत डॅश डॅश, शेतात काम न करता मुले बसून खात असतात. पुन्हा रिकामी जागा. वडिलांना चिंता, पुन्हा रिकामी जागा. त्याला कल्पना सुचते, पुन्हा रिकामी जागा. शेतातील जमिनीत सोनं, रिकामी जागा. आणि दोन्ही मुले शेतात खोदकाम करतात, तिन्ही मुले शेतात खोदकाम करतात, पुन्हा रिकामी जागा. तर हे होते मुद्दे. ह्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, ती कथा पूर्ण करू शकता. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला कथालेखन करायचं आणि कथालेखन करून कथालेखनाचं कौशल्य काय करायचं आहे, तर आपल्या अंगी बाणवायचं आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही कथालेखन केलं तर भावी कथाकार तुम्ही होऊ शकता, कथालेखक होऊ शकता. तुमच्यामध्ये एक कथाकार, कथालेखक लपलेला असू शकतो. भावी कथालेखक तुम्ही घडणार आहात. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कथालेखन कसं करायचं याचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ हा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढील आपला 10व्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी पुढील व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सेतू अभ्यासक्रमामध्ये दिलेले आपले सर्व व्हिडिओ पहा आणि सेतू अभ्यासक्रमातल्या सर्व कृती करा. आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या, शिक्षकांना आपल्या सोडवलेल्या कृती दाखवा. तर काळजी घ्या आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.